नमस्कार, मी सुनील पाटील. आपण पाहत आहे वेद विकासाचा 24 तास घडामोडी. रायगडच्या राजकारणात बिनविरोध की डील? कोकण विधान परिषद निवडणुकीनंतर प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. तिरंगी लढत गायब, उमेदवारांची माघार. एका नेत्याची हकलपट्टी तर दाढीवाल्या बाबाच्या आशीर्वादाचं काय? तर मग पडद्यामागे नेमकं शिजलं तरी काय, हा प्रश्न रायगडवासियांनी या ठिकाणी उद्भवत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आणि निवडणुकीचा निकाल लागला. मात्र निकालापेक्षा जास्त चर्चा आज होत आहे ती या निवडणुकीपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींची. कारण सुरुवातीला अत्यंत चुरशीची ही निवडणूक ठरणार असे चित्र असलेले असताना निवडणूक ऐनवेळी बिनविरोध कशी झाली, हा प्रश्न आता कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय या ठिकाणी बनला आहे. महायुतीकडून अनिकेत तटकरे, जुईली दळवी आणि विकास गोगावले यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे उमेदवारीवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे बाळ माने आणि शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे गटनेते अरविंद म्हात्रे हे मैदानात उतरणार असल्याने तिरंगी लढतीची रंगत वाढली होती. अनेक राजकीय निरीक्षक या निवडणुकीकडे कोकणातील भविष्यातील सत्ता समीकरणांची रंगीत तालीम म्हणून या ठिकाणी पाहत होते. मात्र अचानक राजकीय समीकरणे बदलू लागली. अपेक्षित संघर्ष होण्यापूर्वीच एकामागून एक माघारी सुरू झाल्या. महायुतीतील संभाव्य दावेदार मागे सरकले. त्यानंतर विरोधी पक्षातील उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले आणि अखेर अनिकेत तटकरे यांचा मार्ग पूर्णपणे या ठिकाणी मोकळा झालेला आपण सर्वांनी आज या ठिकाणी पाहिला असेल. याच ठिकाणी चर्चांना उधाण आले. कारण राजकारणात बिनविरोध निवडणूक नवीन नाही, पण इतक्या मोठ्या मतदारसंघात संभाव्य लढत अचानक हवेत विरणे, विविध पक्षातील उमेदवारांचे एकामागून एक मागे हटणे आणि त्यानंतर निर्माण झालेली शांतता अनेक प्रश्न निर्माण करणारी या ठिकाणी ठरली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला आक्रमक भूमिका घेणाऱ्या एका नेत्याने माघार घेतल्यानंतर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा या ठिकाणी रंगली आहे. त्यांच्या वक्तव्यांमधून काही राजकीय व्यक्तींवर अप्रत्यक्ष बोचरी टीका झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे महायुतीतील सर्व काही अलबेल नसल्याचे संकेत मिळाल्याची चर्चा या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे. मात्र या संपूर्ण निवडणुकीतील सर्वात मोठा राजकीय धक्का ठरला तो म्हणजे ठाकरे गटाचे बाल माने यांच्याबाबतचा निर्णय. कोकण विधान परिषद निवडणुकीतील ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्यावर थेट कारवाई करत पक्षातून हकलपट्टी केली. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 4 जून रोजी ही मोठी कारवाई केली. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे या निर्णयाची घोषणा केली. या कारवाई मागे राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली. कारण जर उमेदवारी मागे घेणे हा केवळ वैयक्तिक किंवा राजकीय निर्णय होता तर त्यासाठी थेट पक्षातून हकलपट्टी करण्याची वेळ का आली? पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात नेमकी कोणती कृती झाली होती, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आता राजकीय विश्लेषक या ठिकाणी करत आहेत. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे अरविंद म्हात्रे यांची माघारही तितकी चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका मुलाखतीत मला दाढीवाल्या बाबांचा आशीर्वाद आहे असे आत्मविश्वासाने म्हटले होते. त्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे राहतील अशी चर्चा त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी त्यांनीही माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात अपरोधिक चर्चांना या ठिकाणी उधाण आलेला आपण या ठिकाणी पाहिलं आहे. दाढीवाल्या बाबांचा आशीर्वाद होता, मग तो शेवट पण टिकला कुठे असा सवाल आता राजकीय गोटात उपस्थित केला जात आहे. निवडणूक लढण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणारे नेते अचानक माघार का घेतात, यामागे केवळ राजकीय गणित होते की आणखी काही, याबाबत चर्चा या ठिकाणी रंगू लागल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या विजयापेक्षा आता जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे ज्यांनी मैदान गाजवण्याची भाषा केली होती तेच नेते शेवटच्या टप्प्यात मैदानाबाहेर का गेले याची त्यामुळे या निवडणुकीत या बिनविरोध निवडणुकीने जितके प्रश्न विरोधकांपुढे उभे केले आहेत तितकेच प्रश्न त्यांच्या समर्थकांना या ठिकाणी पडलेले आहेत. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाच्या चर्चांनाही मोठा जोर धरला आहे. मुंबईतील वाढलेल्या राजकीय फेऱ्या, बंद दाराआड झालेल्या बैठका, उमेदवारीवरून झालेले रस्सीखेच आणि त्यानंतर अचानक बदललेली भूमिका, यामुळे संपूर्ण प्रक्रियेकडे केवळ निवडणूक म्हणून पाहिले जात नाही, उलट कोकणातील भविष्यातील सत्ता समीकरणांची मांडणी म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिले जात आहे. निरीक्षकांच्या मते या निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा अनिकेत तटकरे यांचा विजय नाही. खरा प्रश्न असा आहे की संघर्षाची भाषा करणारे नेते अचानक शांत का झाले? विरोधकांनी लढाई न देता माघार का घेतली? एका उमेदवाराला पक्षातून बाहेर काढण्याची गंभीर परिस्थिती का निर्माण झाली? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जितक्या मोठ्या निवडणुकीत स्पर्धात का उतरली नाही? हे सर्व प्रश्न रायगड वासियांना आज पडताना दिसत आहे. अनिकेत तटकरे यांचा विजय निर्विवाद आहे. मात्र कोकणच्या राजकारणात आज चर्चा विजयाची नाही तर माघारीची आहे. कारण निवडणूक झाली नाही, प्रचार झाला नाही, मतदान झाले नाही, पण राजकीय प्रश्नांचे वादळ मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उठताना दिसत आहे. आता कोकणातील राजकीय वर्तुळात एकच प्रश्न घुमत आहे, ही बिनविरोध निवडणूक होती की पडद्यामागे घडलेल्या राजकीय व्यवस्थापनाचा सर्वात यशस्वी प्रयोग? आणि जोपर्यंत या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळत नाही तोपर्यंत या निवडणुकीची चर्चा कोकणच्या राजकारणात कायम राहणार आहे हे मात्र निश्चित. मात्र किंग मेकर ठरलेले
ते मात्र सुनील तटकरे. आणखी नवनवीन विश्लेषण या ठिकाणी पाहायचे असतील तर आमच्या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.